श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. गाणगापूरचा अनुभव आहे हा. आत्ताच 8 दिवसापूर्वी अक्कलकोट गाणगापूरला गेलेलो होतो. तर सोमवारी गाणगापूरला गेलेलो आम्ही. तर पहिल्यांदाच गेलेलो, त्याच्यामुळे मनामध्ये खूप भीती होती. कारण सांगतात की गाणगापूरला असं मोबाईलमध्ये बघतो आपण की शॉर्ट व्हिडिओमध्ये का तिथं भूत बाधा पिछड असलेले लोक जास्त राहतात. तर माझ्याही मनात कुठंतरी असं हो नाही चाललेलं काही असतंय किंवा नसतंय. पण तिथं जाऊन जेव्हा प्रत्यक्षात बघितलं की काही महिला, काही मुली, ज्यांचे एक मुलगी तर दिसायला एवढी सुंदर होती. आरतीच्या वेळेसच आम्ही गेलो होतो. 12 वाजून 10 मिनिटं काहीतरी झाले होते, आरती चालू होती आणि इतके म्हणजे 8 ते 9 जण बाया आणि माणसं, तर ते असे त्या खांबाला लटकलेले होते. कोण कसं उलटं होतं तर कोण कसं, बापरे इतकं विचित्र होतं ते. बघूनच दुसऱ्या माणसाच्या अंगाला घाम फुटतो. कारण आपण कधी ह्या गोष्टी बघितलेल्या नसतात. तर तेव्हा आपल्याने कुठेतरी मनामध्ये खूप भीती वाटते. जोपर्यंत आरती चालू राहते तोपर्यंत त्यांचं ते चेहरे बघण्यासारखे राहतात. म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कुठंतरी आपण मनामध्ये एवढे घाबरलेलं राहतो की बाबा हे काय चाललं आहे. पण हो, हे सत्य आहे त्या मंदिरातलं, का जिथे ज्यांना कर्णीबाधा झालेली आहे, ज्यांना भूतबाधा झालेली आहे, तिथे गेल्यावर ते दत्त महाराज ते खांबं राहतात, तर ते शिक्षेचे खांबे राहतात का जेणेकरून ज्यांनी कोणी करणी केलेली म्हणजे ज्या व्यक्ती करणी केलेली आहे ती व्यक्ती त्या खांबाला चिटकते. त्या व्यक्तीला ना त्रास होतात, ज्यांनी केलं आहे तर त्यांना तो त्रास होतो. तर मी हे माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि मला विश्वास कुठंतरी बसला की हो, दत्त महाराजांची कृपा की माणसाने कितीही चांगल्या वागण्याचा प्रयत्न केला, पण मग एखाद्याला आपलं जर वाईट करायचं असलं तर तो कोणत्याही पद्धतीत आपलं वाईट करतो, हे तर नक्कीच आहे. तर हे इतकं बघण्यासारखं तिथलं आहे मंदिर पण. आणि भिक्षा मागून तो प्रसाद खाणं, असं आपणही हॉटेलमध्ये पाची पकवानं खाल्ले, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवलं तर त्याची सर नाही तिथल्या जेवणाला, तिथल्या प्रसादाला. इतका सुंदर तिथला प्रसाद असतोय. आणि खूप खूप सारे तिथं गेल्यावरती मनातले दुःख सगळं तिथं आपलं निवारण होतं, आपलं मन शांत होतं. तिथे गेल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची आपल्या मनामध्ये भीती राहत नाही. पण तिथे गेल्यावर फक्त एकच सावधगिरी बाळगायची आहे की तुम्ही तिथं ते मंदिराला जेव्हा आपण दर्शन घ्यायला येतो दत्त महाराजांचं, तेव्हा तिथे ज्या लाईनी असतात त्या लाईनींच्या आजूबाजूला बांगड्या बांधलेल्या असतात, ताईत बांधलेल्या असतात, कोणाच्या क्लिपा असतात, कोणाचं रब्बर असतं. तर असे ज्यांना कर्णीबाधा असते तर त्या वस्तू त्या व्यक्तीच्या वस्तू तिथं ते अटकवले जातात, त्या जाळ्यांना बांधलेले राहतात. त्या जाळ्यांना तुम्ही चुकूनही हात लावायचं नाही आहे, कारण तिथं ते त्यांचं दुःख सोडतात आणि तुम्ही त्या दुःखाला हात